नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर हे दोन जे ब्लाऊज आहे ना ते अर्जंट शिवायला आलेले होते आणि दोघं पण साड्या पैठण्यांवरचे आणि त्या दीदींना असं फ्रंट साईडला पूर्ण बंद बाजू आणि बॅक साईडला हुक पाहिजे होते. तर अशा पद्धतीने मी अर्जंट शिवून घेतले, कारण काल संध्याकाळीच टाकले आणि आज 12 वाजेपर्यंत द्यायचे होते. ते दादा बाहेर पण उभे होते, पण म्हटलं चला आपल्या मैत्रिणींना दाखवू का कसे ब्लाऊज शिवले. वरती उंचवाला पॉप्स फुगा घेतला आहे आणि 3/4 स्लीव्ज घेतली आहे आणि बॅक साईडला पण हुक जे लावलेले आहे ना तर वरच्या साईडनं अजिबात दोरा दिसत नाही आणि ह्या ज्या साईडला आय जे असतात ना तर ते आयची पट्टी नाही लावली. तर तिथं आहे ना मी असं दोऱ्याचे असे हुक्स बनवलेले हाताने. इतके छान मस्त असं वाटायचं की सगळे म्हणायचे की जसं काही रेडीमेड ब्लाऊज आहे. इतकी छान फिनिशिंग आलेली होती आणि शिवल्यावर सुद्धा त्या दीदीने एकीने ट्राय करून बघितलं, खूप सुंदर बसलं आणि दोघं पण ब्लाऊज सारखेच आहे. साड्यांचे कलर तर खूपच सुंदर आहे. शिवायला येतो थोडासा कपडा असा कडक असल्यामुळे ना आधी प्रेस फिरवून घेतली मी आणि त्यानंतर शिवायला सुरुवात केली. तर एकदम मस्त छान आलेली बघा फिनिशिंग. तर दोघं पण ब्लाऊज सेम सारखे शिवून पाहिजे होते. त्यांच्या घरी ना लंगरी जागरण दिवट्या होत्या, तर अर्जंट शिवून पाहिजे होती. नवीन नवरी होती. तर ह्या साड्या आहे आणि ह्या साड्यांमधले हे ब्लाऊज पीस आहे. तर साड्यांकडे बघून बघा ब्लाऊज पीस आणि साडीचा हा लूक खूप सुंदर दिसत होता, खूप मस्त दिसत होता. अशा प्रकारे मी हे ब्लाऊज शिवले. तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढून घेऊ आपण. ते घ्यायला आलेले ते दादा पॅक करून आणि ठेवले आहे आणि साड्यांवर आपल्याला पेटीकोट पण पाहिजे होता. मग 2 पेटीकोट पण काढले. आपल्याकडे पेटीकोट पण असतात मॅचिंग जसे पाहिजे तसे. मग साड्यांमध्ये त्यांना 2 पेटीकोट पण टाकून दिले. आता हे जे ब्लाऊज शिवते ना तर हे वेलवेट ब्लाऊज आहे. नवीन वर्कमध्ये वेलवेट ब्लाऊज आलेले आहे. तर हे आता मी कट करते. तर हे ब्लाऊजची स्लीव्ज मी कट करून घेतली आणि आता हे जे आहे ना तर प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे. तर प्रिन्स कटचं 36 छातीचं पॅटर्न काढलेलं आहे. तर हे पॅटर्न 2 दिवस झाले ना तर आपल्याकडे एक दीदी क्लासला येत होती पहिले मागच्या वर्षी. तर त्या दीदीला काढायला सांगितलं होतं. तिला म्हटलं बघू तुला पॅटर्न येतं का काय, मला एक पॅटर्न काढून दाखव. तर तिने मला इतकं छान आणि इतकं मस्त पॅटर्न काढून दिलं आहे ना. तर त्यावर मी आता जवळजवळ हे 4थं ब्लाऊज शिवते. 36 साईजचं प्रिन्स कटचं पॅटर्न. इतकं सुंदर तिने पॅटर्न काढलेले आणि पॅटर्नचा आकार आणि ते खूप खूप सुंदर आला होता. मला तर म्हणजे शिवतानाच इतकं भारी वाटायचं ना. तर कसं असतं आपल्या पॅटर्नची जर आकार जर व्यवस्थित असला तर आपण तसंच ब्लाऊज कटिंग करतो आणि शिवताना पण आपल्याला कंटाळा येत नाही आणि व्यवस्थित व्यवस्थित मागे पुढे नसले की ब्लाऊज शिवायला पण परफेक्ट मापामध्ये येतं. कुठं काही कमी जास्त पण करायला लागत नाही. तर ह्या ब्लाऊजची पूर्ण उंची टाकली मी 14 आणि घडी टाकली आहे 11. कारण की मी प्रत्येक आता ह्या पण ब्लाऊजचं पॅटर्नचा आहे ना बॅक साईड भाग आहे, पण मग मला आहे ही पहिल्यापासून सवय बॅक पार्ट कधीच मी टाकत नाही. बॅक पार्ट मी असं आखवूनच घेते. उंची आणि आपला छातीची घडी आणि कमरेची घडी अशा प्रकारे मी माप टाकून घेते. प्रत्येक पॅटर्नला असं टाकते आणि फक्त साईड पीस आणि कटोरी टाकते आणि त्या पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग करते. तर याचं आहे ज्यानं मुंडा जो आहे ना तर हा मी 6.25 घेतलेला आहे. शोल्डर 5.5 घेतलं आहे आणि बॉक्स बनवून आणि 1.5चा आकार दिला आहे. आता हा जो साईड पीस आहे ना हा इथं ह्याच पार्टला बसवते मी इथं. आता हे जे आहे ना ब्लाऊजची उंची, प्रिन्स कटचं ब्लाऊज कुठंही घ्या कसं म्हणजे कुठल्याही मापाचं घ्या, लहान घ्या मोठं घ्या, थोडीशी अर्धा इंच उंची जास्त लागते. तर ह्या ब्लाऊजला पण आहे ना मी साईड पीस बसत नव्हता, मग त्यामुळे मी थोडं नॉर्मलचं खाली सरकवून घेतला आहे पाठीचा भाग अशा पद्धतीने. म्हणजे मी त्यामुळेच मी पाठीचा भाग टाकत नाही, कारण की कसं आपल्याला थोडं यामध्ये थोडं कमी जास्त पण करता येतं आणि व्यवस्थित आपल्याला शिवताना पण मागे पुढे होत नाही. तर हे आहे 36 साईजचं पॅटर्न. तर उंची टाकली 14 आणि त्यानंतर शोल्डर टाकलं आहे 5.5 आणि मुंडा घेतला आहे 6.25 आणि अशा पद्धतीने मी बॉक्स बनवून घेतलेला आहे. आणि ही जी बाही कट केलेली ना तर ही 4ची होती, तर मी 5 इंचाची कट करून घेतली. इथं मी मशीनवरच कटिंग करते कारण की कटिंगचे ब्लाऊज नव्हते राहिले आणि काउंटरवर पुढे घ्यायला आहे ना खूप हवा आणि असं धूळ खूप येत होती. म्हटलं इथल्या इथंच आपण 2-3 ब्लाऊज आपल्याला दिवसभराच्या शिवण्यासाठी कटिंग करून घेऊ. तर अशा पद्धतीने मी हे प्रिन्स कटचे ब्लाऊज कटिंग केले. आज क्लासला कोणीच आलं नव्हतं कारण आज करमत पण नव्हतं. सगळ्या मुलींनी एकाच वेळेस सुट्टी घेतलेली होती कारण की माझ्याकडे पण पाहुणे आलेले होते
पाहुणे असल्यामुळे दुपारपर्यंत माझा पाहुण्यांमध्ये गेला आणि ज्यावेळेस दुकानात गेली ना तर अजिबात करमाना, म्हणजे अशी सवय लागून गेलेली आहे क्लासला ताईंची एकमेकींची. खूप मस्त हसी मजाक चालू असतो आमचाला. आणि ब्लाऊज शिवताना पण एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक ब्लाऊज शिवता. आपल्यांना पण काही लागलं ना पटकन मदत पण होते. अशा पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग केलं आहे बघा. हे आता हा जो आहे ना तर याचा आता ब्लाऊज कटिंग करताना काय होतं, आपण गळा कट नाही करत, पण कटिंग करताना आपली जी वेळ कमी म्हणजे आपल्याला वाटतं व पटकन झालं आहे तर गळा बॅक साईड गळा जर कटिंग करून घेतला, पट्ट्या आयपट्ट्या आणि खालच्या साईडने पट्ट्या लावण्यासाठी जर कटिंग व्यवस्थित जर केली तर आपल्याला ब्लाऊज शिवण्यासाठी कुठेही काही शोधाशोध करावी लागत नाही. म्हणजे ब्लाऊज शिवायला फक्त 20 ते 30 मिनटात आपलं ब्लाऊज शिवून होतं. तर परत एकदा मी याची लेंथ मोजून घेतली आहे किती भरते आणि त्यानंतर मग गळ्याचा आकार टाकून आणि गळा कट करते मी. आता या ब्लाऊजचा गळा आहे 10-10.5चा, तर मी 11.5 टाकणार आहे. म्हणजे 1 इंच किंवा पाऊण इंच असं आपण जास्त टाकू शकतो. अशा पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग करायचे. तर हे पण आहे ना गळा कटिंग करताना आहे ना गळ्याची जी रुंदी असते ना, आता ही 36 साईजचं प्रिन्स कटचं पॅटर्न आहे ना, तर गळ्याची रुंदी मी 2.25 टाकते. कारण की म्हणजे 2.5 इंच जर टाकली तर बरोबर बसतं, पण कधीतरी ना काही वेळेस शोल्डर उतरायला प्रॉब्लेम होतो. मग त्यामुळे ना 2.25 इंच जर गळ्याची जर रुंदी टाकली आणि तिथून खाली जर 4 इंच जर सोडून आपण जर गळ्याचा आकार जर दिला तर गळा आणि शोल्डर अजिबात उतरत नाही, एकदम परफेक्ट बसतं असं आपल्या शोल्डरमध्ये ब्लाऊज. मी अशा पद्धतीने कटिंग करते. आणि आपण जर 2.5 इंच सरळ भाग कधीच घ्यायचा नाही, तिरपं टाकायचं. तिरपं टाकल्यामुळं काय होतं, आपली जी गळ्याची जी फिनिशिंग असते ना तर ती अशा प्रकारे येते. तर तुम्हाला आता हे लगेच कळालंच असेल की शोल्डर कसं येतं आणि खालीवर गळा रुंदी कशी वाढली आहे. अशा पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग करते. म्हणजे स्ट्रिक 2.25 इंचापर्यंत अंतर घेऊन जर आपण स्ट्रिक जर खाली घेतलं तर गळा थोडाफार तरी उतरतोच असं तरी मला वाटतं. आता ते ब्लाऊज झाले कटिंग करून. आता हे जे ब्लाऊज आहे ना हे पण कटिंग करून झाले. पण हे ब्लाऊज तर बघा पूर्ण म्हणजे मोती आहे आणि बऱ्याच ताईंकडे आलेले पण असतील हे ब्लाऊज शिवताना किती प्रॉब्लेम होतो. म्हणजे डायमंडवर तरी थोडीफार हळूहळू आपण मशीन चालवू शकतो, पण आता हे जे डायमंड जे आहे ना स्लीवचे तर हे मला 1 तास तरी काढायला जातील आणि एवढ्या वेळात आपलं एक ब्लाऊज शिवून होतं. आणि ह्या ब्लाऊजसाठी ना माझ्याकडे ताग्यातलं काही अस्तर नव्हतं. मग मी 2 अस्तर दुसरा अस्तर कट करणारे आणि खाली ह्या बाहीला जॉईंट देऊन घेणारे अस्तरमध्ये. म्हणजे ते आपल्याला जॉईंट असा दिलेला असतो का पण तो दिसत पण नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित जर जॉईंट दिला तर जॉईंटचं पण ब्लाऊज छान दिसतं आणि आपली पण थोडीफार ॲडजस्टमेंट होते. तर हे जे मोती आहे ना या ब्लाऊजला हे मी आता जवळजवळ कोणी क्लासची जर मुलगी जर आली तर तिला मी काढायला लावल आणि दोन्ही पण साईडला जिथपर्यंत फिटिंग येतं ना ब्लाऊज तिथपर्यंत त्या फिटिंगपर्यंत पूर्ण ब्लाऊजची हे पूर्ण डायमंड काढायला लागणार आहे. कारण की ना सुईमध्ये जर आलं ना तर आपल्या मशीनला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मशीन आपली आता या मोठ्या मशीनचं कसं आहे काही पण प्रॉब्लेम जर झाला तर ते आपल्याला नीट नाही करता येत. आणि हे पूर्ण आता कैचीने असं छोट्या याच्यावर कट करून आणि मग ते कटिंग करावं लागेल. कारण हिचा दंडघेर पण बराचसा बारका आहे आणि बारका असल्यामुळे जास्त जवळजवळ एक पूर्ण लाईन इथून तिथून फिटिंगपर्यंत 1.5 इंचापर्यंत दोन्ही साईडला कट करावं लागेल. तर हा आहे त्याचा बॅक पार्ट. आता बॅक पार्ट पण कट करून घेते. आणि आता मी ह्या ब्लाऊजची शिलाई घेणार आहे 300 रुपये, कारण की 250 रुपये अशी साध्या प्रिन्स कट ब्लाऊजची शिलाई घेते. आता याची 300 रुपये घेणार आहे, कारण की हे खडे आणि डायमंड काढता भरपूर वेळ गेला. तेवढ्या वेळात माझं एक ब्लाऊज शिवून झालं असतं. आता ते पण कटिंग करून झालं आहे. आणि आता हे घागऱ्याचं ब्लाऊज आलेलं आहे कटिंग शिवण्यासाठी. तर नवरीचं म्हणजे 3-4 दिवसांनी म्हणजे उद्या परवा द्यायचं आहे. 6 तारखेचा घागरा आहे हा. तर हे पण देते आता. आणि आता हा घागरा इतका विचित्र होता ना, तर आत्तापर्यंत एक पण घागऱ्याचा गळा असा नव्हता की असं ब्लाऊज म्हणजे गळाच बसणार नव्हता पाठीमागचा. म्हणजे कसा तरी म्हणजे मागे पुढे करून कसा तरी तो ॲडजस्ट केला आहे मी तो गळा. असा आपला जसं म्हणजे मोठा जर राहिला तर आपण कमी करतो, पण हा गळा मोठा पण नव्हता, अगदी छोटा होता. आणि उंचीला पण आता घागऱ्याची उंची कधी 14.5-15 टाकायची होती मला. आणि उंचीनुसार तर वरती मग शोल्डरला गळ्याला कसं जॉईंट द्यायचा. तर असं शिवताना खूप वेळ म्हणजे असे जर घागरे जर आले ना यातच खूप वेळ जातो निघून. हे असं टाकायचं ते तसं टाकायचं, हे कुठं बसवायचं ते कुठं बसवायचं, म्हणजे अक्षरशः म्हणजे ते ब्लाऊज कटिंग करण्यात वेळ गेला. आणि त्यातली त्यात आता हा घागरा आणि घागरा पण कटिंग करायचा आणि ती जी डिझाईन आहे ना
टू फेस बॅक साईडला फ्रंट साईडला कशी ॲडजस्ट करायची, असं डोकं लावता लावता असा हा बराचसा वेळ निघून जातो. तर आता हे ब्लाऊजची घागऱ्याची मी ब्लाऊजची कटिंग करून घेते. तर तो कटिंग करताना मी काय करते, मग ते घागऱ्याचं गळ्याचं माप कसंही असू दे, पण आपण जी आपली परफेक्ट कटिंग करायची ना आपल्याला, ती अस्तरवर परफेक्ट करून घेते. कारण की कसं आपण जर घागऱ्याच्या मापात जर कटिंग करायला गेलं तर आपलं ब्लाऊज पूर्ण बिघडतं. त्यामुळे कटिंग करताना आहे ना, जो ऑलरेडी गळा असतो ना तो गळा बाजूला सोडून द्यायचा. पण आपल्याला जे पॅटर्न टाकायचं, ज्या पद्धतीने आपलं ब्लाऊज कटिंग करायचं आहे ना, तर आधी ते कटिंग करून घ्यायचं. आता याची जी लेंथ आहे ना, मी टाकली 14.5 आणि शोल्डर टाकलं आहे, त्यांना बोटनेक पाहिजे होतं, मग मी शोल्डर टाकलं आहे 7 आणि यांचं 32चं पॅटर्न आहे. म्हणजे मी घडी टाकली, मी खाली 10.5 टाकली. तर खाली हा मुंडा घेतला आहे 6.5चा आणि बॉक्स बनवून घेतला आहे. तर स्लीव्ज पण छोटीच पाहिजे होती, तर 4ची स्लीव म्हणजे 3.5ची स्लीव्ज होती, तर ही 4.5 टाकलेली, म्हणजे 1 इंच जास्त टाकलेली. तर 1 इंच जास्त टाकली की आपल्याला दाबायला आणि खाली कमी जास्त करायला पण वरती शोल्डरमध्ये कमी जास्त फिटिंग करताना करून घेता येते. घागऱ्याच्या ब्लाऊजची ना उंची जास्तच लागते. आपण जर 13.5-14 जर टाकली ना तर म्हणजे कमी उंचीवाल्यांना तरी चालतं, पण जवळजवळ मला तरी असं वाटतं 14.5 उंची जर टाकली तर प्रॉपर शिवून आपलं 14 उंचीचा घागऱ्याचं ब्लाऊज येतं आणि मग आपल्याला वर उचकत पण नाही. आणि वेलवेट असल्यामुळे ना ते वरती जातं असं ब्लाऊज, त्यामुळे उंची टाकताना अर्धा इंच किंवा 1 इंच तरी आपण जास्त टाकू शकतो. तर आता हे जे शोल्डर आहेत ना, तर हे शोल्डर मी 7 टाकलेलं आहे. तर 3.5 इंचापर्यंतची मी गळा रुंदी घेतलेली इथं. तर बोटनेक ब्लाऊजला अशाच प्रकारे गळा रुंदी टाकता येते. आणि खाली घेतलं आहे मी 4.5 घेतलं आहे. तर 4.5 घेऊन आणि त्याचा बॉक्स बनवून घेतला आहे इथं. तर बॉक्स बनवल्यानंतर मग असा छोटासा आकार देऊन मी त्याला असा गोलसर भागामध्ये कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने पण आपण बोटनेक ब्लाऊज शिवू शकतो. आता हा झाला फ्रंट बाजू, त्यामुळे मी फक्त पुढच्याच साईडचा छोटासा गळा कट केला आहे. आणि आता हा आहे बॅक पार्टला पण तसंच केलेलं आहे, 3.5 इंच घेतलेलं आहे. आणि इथं खाली आहे ना जे अंतर गळा द्यायचा, तर ते 4.5 घेतलं आहे. तर म्हणजे बॅक साईडला थोडासा अर्धा इंच मोठा घेतला आहे. आता याला बॅक साईडला गळा टाकायचा होता, तर गळा आता त्या घागऱ्याचा गळा तुम्हाला दाखवला आहे तो बघितला कसा आहे, तर त्यानुसार कुठंही कोणताही गळा बसत नाही. मग मी माझ्या पद्धतीने हा गळा कटिंग करते. आकार तोच घेतला आहे, पण गळा असा कटिंग करणार आहे मी. तर या पद्धतीने मी आकार देणार आहे. आता मी कटिंग नाही करत, शिवताना मी ते थोडंसं मागे पुढे करून घेईल आणि मग मी त्यावेळेसच मी कटिंग करून घेईल. आणि आता ही जे आहे ना, ही बाही आहे, 2 ठिकाणी होती याची बाही, ह्या साईडला एक त्या साईडला एक, मग व्यवस्थित दोघं पण एकावर एक ठेवून घेतली. आणि आता ही बाही पण कटिंग करून घेते आता मी. तर कपडा हा वेलवेट आहे ना, वेलवेटचा घागरा म्हटलं की शिवायला प्रॉब्लेम येतो खूप. म्हणजे एक टीप आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये सरळ भागात येण्यासाठी ना खूप परत असं व्यवस्थित हे करायला लागतं. आणि ब्लाऊज शिवताना पण मी याची 50 रुपये एक्स्ट्रा घेते वेलवेटचं ब्लाऊज शिवताना. कारण की शिवायला आहे ना इतकं मागे पुढे होतं ना, तर म्हणजे आपल्या साध्या नॉर्मल ब्लाऊजसारखं येतच नाही आहे. तर अशा पद्धतीने शिलाई घेते मी ब्लाऊजची. तर एखाद्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला मी सगळ्या टोटल ब्लाऊजांची शिलाई किती घेते, काय घेते ते सर्व नक्की सांगते मी. आता मी याची पण बाही कटिंग करून घेते. आणि प्रत्येक आपल्या लेडीज मैत्रिणींकडे ना भरपूर मैत्रिणींकडे असे घागरे पण येत असतील, वेलवेटचे ब्लाऊज पीस पण येत असतील शिवण्यासाठी. तर मग तुम्ही किती शिलाई घेताय वेलवेटचे ब्लाऊज शिवण्याचे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तर म्हणजे आता 250 3/4 जर राहिलं तर 250 रुपये घेते प्रिन्स कटमध्ये. आणि जर साधं जर राहिलं ना तर त्याची वाली 300 रुपये, म्हणजे वेलवेटचं जर राहिलं तर त्याची 300 रुपये किंवा 280 अशा पद्धतीने शिलाई घेते. मापावर कमी जास्त होतं. अस्तर जर मोठ्या मापाचं जर राहिलं आपल्याला अस्तर पण जास्त लागतं. तर हे आता अशा पद्धतीने मी हे ब्लाऊज कटिंग केलेलं आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.